सन्माननीय मोतीरामदादा दलवी आपण यायचं आहे, मानाचा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय मोतीरामदादा दळवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सुनील भाणे यांच्या हस्ते मोतीरामदादा दळवी यांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची उबदार शाल आणि या स्पर्धेचं मोमेंटो देऊन शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सिनियर क्रिकेट क्लब संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज पहिला चेंडू कट केलाय. शॉर्ट थर्मनला एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. येस, स्ट्राईक रोटेट ही मात्र कंपल्सरी असेल. बॅटरची नावं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये अपेक्षित असतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून 12वा प्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाने 12वा प्रतिनिधी भूषण आणि पवित्र ही जोडी आपल्याला सलामीची पाहायला मिळते. भूषण डावखुरी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा चेंडू फेस करण्यासाठी आपल्याला भूषण पाहायला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. विचार जर केला गेला तर दोन्ही फलंदाजाकडून वैयक्तिक मात्र ओपन झाला डिक्लेअर झोनच्या माध्यमाने. एका धावेने धावसंख्या फलक दोन्ही आकड्यावर. मुंबई आणि सिनियर क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, खोलात टाकला होता. लेग बिफोर द विकेट नाहीये. येस सर, डिक्लेअर झोन. लेग बॉयच्या स्वरूपाने एक धाव जी मात्र डिक्लेअरच्या स्वरूपाने ऍड होईल. 3 चेंडू मध्ये 3 डिक्लेअर पाहायला मिळत आहेत. लेग बिफोर द विकेटची अपील करू नका, आयोजकांनी आधीच सांगितलंय. एलबी विकेट नाहीये. त्यानंतर पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन नाहीये. इथे उडवला फटका. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द ग्राउंड. अप्रतिम झेल तिथे मात्र कंप्लीट करत असताना असं वाटलं होतं. ज्या प्रकारे बॅटचा स्वीट साऊंड आला होता, एक चांगलं कनेक्शन, परंतु सीमारेषेचा विचार जर केला गेला खूप दूरवर आहेत. फलंदाज कॉन्फिडन्स मध्ये होता की षटकार जरूर येतोय, परंतु सीमारेषेच्या लगत तिथे खेळाडू जो मात्र पॅट्रोलिंग करत होता. राकेशच्या माध्यमाने झेल अप्रतिम टिपण्यात आलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना गोलंदाज प्रमोद रडाल मध्ये चेंडू होता. ओव्हरपिच चेंडू होता. धावसंख्या स्थिरावलेली जी मात्र पाहायला मिळते 3 एका गड्याच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी करत असताना संघाला विनंती असेल 12वा प्रतिनिधी कॉम बॉक्स मध्ये अपेक्षित असेल अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 12वा प्रतिनिधी कॉम बॉक्स मध्ये अपेक्षित असेल. 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 12वा प्रतिनिधी कॉम बॉक्स मध्ये अपेक्षित
षटकाच्या अगोदर 12वा प्रतिनिधी पाठवा. समोरचा संघ येस न्यू बॅटर माथुर. माथुर पाहायला मिळतोय. इथे कट करण्यात आले आहे. क्षेत्ररक्षक ते तैनात आहेत. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 4 या आकड्यावर. हे जिंकलेला संघ कुठेही जायचं नाहीये. विनर विनर असा सामना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये कल्याण डोंबिवली ग्रामीण संघाने अप्रतिम कामगिरी करत पहिला विजय जे मात्र संपन्न केलाय. चांगल्या प्रकारची कामगिरी सूरजच्या माध्यमाने. हलक्या हाताने चेंडू उडवलाय. एका हाताने चेंडू स्टॉप केला. त्यानंतर दुसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडू थोडस दूरवर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं. जम्प केलं गेलं. चेंडू एका हाताने पकडण्याचा प्रयत्न तिथे मात्र करण्यात आला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने अप्रतिम असं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू हाताला ब्रश झाल्यानंतर थोडंसं दूरवर गेला. त्याच अनुषंगाने सेकंड अटेम्प्ट तिथे मात्र करता आलं नाहीये. पहिल्या षटकाच्या अखेरीस अप्रतिम षटक हाताळलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलक 4 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात जो मात्र पाहायला मिळाला गोलंदाज प्रमोद 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर आता मात्र सज्ज होते किशोर. संत गतीने धावसंख्या जी मात्र 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली. भूषणच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता परंतु एलिव्हेशन तिथे मात्र मिळालं नाहीये. सीमारेषेच्या लगत षटकाराचा नजीक तिथे मात्र अप्रतिम झेल स्वीकारलं. किशोर पाहायला मिळत आहेत त्यांच्या समोर. पवित्रा ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा देण्यात आली आहे. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 6 या आकड्यावर. माथुर जे मात्र डावखुरे फलंदाज आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. इथे कट करण्यात आलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकापेक्षा जास्त काही नसेल. फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाजाकडून दिला जातोय. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते भूषण. त्यानंतर झेलच्या स्वीकाराने त्यांना मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर थोडासा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी किशोरच्या माध्यमाने. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले 2 धावसंख्या खर्च केली आहे. धावसंख्या 7 या आकड्यावर स्थिरावलेली पाहायला मिळाली आहे. इथे चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले. चेंडूवर पोहोचलेत. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एकेरी धावसंख्येला जास्त प्राधान्य इथे मात्र देण्यात आलाय. फलंदाजी करत असणारा संघ सिनियर क्रिकेट क्लब या फलंदाजांकडून मोठ्या धावा येणं गरजेचे असतील. अजूनही एकही मोठा फटका जो मात्र पाहायला मिळाला नाहीये. वातावरणामध्ये थोडीशी आता क्लॅरिटी पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये थोडंसं धुराचा प्रमाण वाढला होता. त्यानंतर आता जर विचार केला गेला तर क्लिअर एकदम वातावरण क्लायमेट जो मात्र रजनी क्रिकेटसाठी यावेळेस त्रिफळ अचित चांगलं पाहायला मिळाला.
प्रकारचा सामना तो देखील रंगत असताना पाहायला मला शेवटच्या क्षणाला विचार जर केला गेला तर 9 धावसंख्येने तो सामना जिंकण्यात आला होता. चांगलं फाईट केलं म्हणावं लागेल, कारण का 55 धावसंख्येपर्यंत देखील पोहोचण्याचा माणूस त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. सूरजच्या माध्यमाने अप्रतिम तिथे गोलंदाजी हाताळण्यात आली होती. त्याच अनुषंगाने यावेळेस फुलरलनचा चेंडू होता, त्याचा फायदा घेता आलं नाहीये. एका धावेने स्ट्रायकर रोटेट होईल डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एकदा वाईड +1 आहे. येस, अशा 2 धावा इथे ऍड होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 10 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात च्या मात्र पाहायला मिळतात. हलक्या हाताने फक्त आणि फक्त ऑन साइडला पुश केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने इथे मात्र आता दुसरी धाव कंप्लीट करण्यात आली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 12. येस, पंच षटक समाप्त असेल. येस, षटक समाप्त आहे. 3 सिंगल, 1 डॉट, 1 विकेट आणि 1 शेवटची दुहेरी धावा. अशा प्रकारे 2 षटकांचा सामना संपन्न झाला. विचार जर केला गेला तर 12 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 12 चेंडू आणि 12 धावा च्या मात्र पाहायला मिळतात धावसंख्या फलकावर. येस, तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर संदीप. हाफ ट्रॅकर होता, परंतु चुकीच्या दिशेला तिथे मात्र चेंडूला दिशा देण्यात आली आहे. फक्त आणि फक्त एका धावेने स्ट्राईक रोटेट करावी लागेल. स्ट्राईक रोटेट ही डिक्लेअर मध्ये कंपल्सरी आहे. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, जो मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येस, जेव्हा जेव्हा वेळ असेल कॅमेरामन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, समोर लावलेलं कटआउट जे मात्र आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. दोस्ती चषक खूप चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतोय. जरा फोकस करा. कॅमेरामॅनला विनंती असेल जेव्हा जेव्हा टाइम मिळेल. यावेळेस डाऊन द ग्राउंड, डाऊन द लेग चेंडू पंच आम्हाला सांगतायत संदीप भाने. थोड्याच वेळात सन्माननीय मुकेश भंडारी आणि अध्यक्ष यांचा इथे आगमन होतोय. यस, यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या फटक्यांची नितांत गरज आहे. जर विचार जर केला गेला संत गतीची सुरुवात पाहायला मिळाली होती. धावसंख्या जी मात्र 12 चेंडूमध्ये 12 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आत्ता मात्र हात उघडलेत. चौकार आलाय. मच निडेड चौकार होता संघासाठी. या स्पर्धेचे अध्यक्ष माननीय श्री राजू पाटील, नवगर भाईंदर, तसेच सन्माननीय मुकेश भंडारी, प्रमुख सल्लागार मुंबई शिंपोळी यांचं आगमन आपल्याला थोड्याच वेळात होत असताना पाहायला मिळेल. अप्रतिम अशी संकल्पना 50+ खेळाडूंना इथं मात्र व्यासपीठ जो मात्र उपलब्ध करून देण्यात आलाय. यावेळेस अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय. चेंडू 1 धाव कंप्लीट जी मात्र होत असताना पाहायला मिळाली आहे. एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या फलक 19. 2 गड्यांच्या मोबदल्यात संदीप कटकेला. इथे संधी होती. फ्री होम डिलिव्हरी स्विगी आणि झोमॅटो पेक्षा फास्ट होतं. चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण का वेगाने चेंडू हातात आला होता. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावा 20. 2 गड्यांच्या मोबदल्यात चौकार जरूर आलाय, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हलक्या हाताने फक्त आणि फक्त पुश केलंय चेंडूला.
चेंडू थोडंसं उचलण्यासाठी अवधी घेतला. दुसऱ्या धावेसाठी नकार देण्यात आलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक जो मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 लॉस ऑफ 2. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जो मात्र संदीपच्या माध्यमाने हाताळला जाईल. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात आनंद. इथे चांगला ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील, कलेक्ट करतील. इथे मात्र डेंजर जोडला, धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु चांगली धाव इथे मात्र वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. षटक समाप्त होतो 3 षटकांच्या अखेरीस. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 23-23 या कड्यावर. फ्रान्सिस येतात चौथं षटक हाताळण्यासाठी. सलामीचा एक मात्र फलंदाज पवित्रा जो मात्र चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय. डेड बॉल. येस, डेड बॉल आहे. फ्रान्सिस जे मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू. इथे चेंडू पडल्यानंतर राईज झाला होता. चेंडू उडवला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, दुसरीसाठी वेगाने आलेत. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने बीट केलाय. कॉड बिहाइंडची अपील जी मात्र यष्टीरक्षकाकडून केली जाते. चांगला चेंडू हाताळलाय, वेगाने इम्प्रेस केलाय ते मात्र फ्रान्सिसने. अप्रतिम गोलंदाज पाहायला मिळतो. वेगाने चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. क्लोज किपिंग देखील पाहायला मिळते. यष्टीरक्षण देखील अप्रतिम पाहायला मिळालं या चेंडूवर. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, गल्लीमधून चेंडू तिथे मात्र ट्रॅव्हल होत असताना डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या एका धावेने 26 या आकड्यावर. इथे उडवण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस मात्र कंप्लीट करतात झेल. आनंदला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागेल. किशोरने अप्रतिम झेल तिथे मात्र स्वीकारला. मागचा जर विचार जर केला गेला तर वेगाने चेंडू जरूर आला होता, त्यानंतर चेंडू हाताला ब्रश होऊन ग्राउंडेड झाला होता अखेरीस, परंतु यावेळेस चांगल्या प्रकारचं कॅच जिथे मात्र कंप्लीट केलंय. नक्कीच या आयोजनामध्ये आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील पारितोषिक पाहायला मिळतोय. अग्रिकोली समाजाचे अध्यक्ष देखील आहेत किशोर. अप्रतिम कामगिरी, 50+ मध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अग्रिकोळी एकता संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरू. तीन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 26. फ्रान्सिसने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 धावा आणि 1 गडी बाद देखील पाहायला मिळालाय.
ऑन साइडला चेंडू शॉप टाम पूल करण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आले तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र सहजरित्या कंप्लीट करण्यात आलाय. फेकी देखील सुरेख होती परंतु 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 28 लॉस ऑफ 3. इथे चांगला चेंडू होता. पायामध्ये चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू ऑन साइडला वळवण्यात आलाय. 1 धाव कंप्लीट. षटक समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक आपल्याला पाहायला मिळतो 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजी करत असताना अग्री कोळी एकता समाज मुंबई यांच्या वतीने अप्रतिम षटक तिथे मात्र हाताळण्यात आलाय. सलामीचा एकमात्र फलंदाज पवित्रा तो मात्र 13 चेंडूमध्ये 15 धावा ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. ग्राउंडेड फटके त्यानंतर कट्ट फक्त आणि फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न पवित्रच्या बॅटमधून तिथे मात्र करण्यात आला. एक चौकार देखील पाहायला मिळाला खरा परंतु यावेळेस आता मात्र धावसंख्या येणं गरजेचं असेल. फलंदाजी करत असणाऱ्या सिनियर क्रिकेट क्लब संघाला कमीत कमी 40-45 धावा गाठाव्या लागतील. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय किशोर ज्याने अप्रतिम झेल कंप्लीट केली होती. ट्रॅप इथे मात्र रचला जातोय फलंदाज वीरू साठी. ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो झेल. पहिल्या चेंडूवर इथे मात्र वीरूला मैदानाच्या माघारी पाठवलाय. चेंडू पडल्यानंतर राईज झाला त्यानंतर टॉप एज किंचितची एज आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात रमेश. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू हाताळलाय. अतिरिक्त उसळी तिथे मात्र पाहायला मिळाली आहे. युट्यूबला पण सांगितलंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना कोळी आगरी एकता समाज मुंबई यांच्या वतीने अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र हाताळण्यात आली आहे. सध्या तरी धावसंख्या जी मात्र स्थिरावलेली पाहायला मिळतीये. 29 4 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर रमेश पाहायला मिळतात. ऑन साइडला पुन्हा एकदा झेलची संधी जरूर होती परंतु चेंडू कॅरी झालं नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू टप्पा घेत असताना 1 धाव जी मात्र रोटेड होते. सलामीचा एक मात्र फलंदाज जो एक हाती किल्ला लढवतोय पवित्रा. 13 चेंडू 15 धावा. समाजसेवक रजनीताई यांचं देखील आगमन होतंय. शिवानी मल्हार बैलांच्या मालकीन रजनीताई म्हात्रे यांचं स्वागत. यायचं मान्यवरांना विनंती व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी ताईंची देखील उपस्थिती आपल्याला लाभली. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणातून स्वागत असेल. सातत्याने क्रीडा क्षेत्र असतील शैक्षणिक क्षेत्र असतील समाजकार्याच्या
इथे चेंडू चांगल्या प्रकारचा हाताळलाय इनसाइड एज. त्यानंतर शेवटच्या क्षणाला चेंडू डिक्लेअर झोनच्या माध्यमाने एका धावेसाठी डिक्लेअर झोनच्या स्वरूपाने स्ट्राईक रोटेट करावी लागेल. एकतीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजून संध्याला आता आराम आहे इकडे आहे ना. इथे वेगाने इम्प्रेस केलाय. यस डिक्लेअरच्या स्वरूपाने पुन्हा एकदा धाव जी मात्र पाहायला मिळेल. नाही नाही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या सत्रातील. दुसरे भाई नाही आले. धावसंख्या जी मात्र 32 या आकड्यावर स्थिरावलेली पाहायला मिळते. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं असेल. ते त्यांचे प्लेअर आहे त्यांचे प्लेअर आहे. यस नक्कीच सर्वांना हवा असं कार्यकर्ता आपल्याला पाहायला मिळतोय. हा सर्वांचा आवडता लाडका नगरसेवक, जनतेच्या हक्कासाठी ठाम उभा राहणारा आणि विकासाला दिशा देणारा, कामातून विश्वास निर्माण करणं आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे ही दादांची ओळख. आणि या स्पर्धेसाठी यांचं आगमन पाहायला मिळतोय. सहर्ष स्वागत जगनदादा भोईर यांचं मान्यवरांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी. यस धावसंख्येचा विचार जर केला गेला तर तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 32 या आकड्यावर धावसंख्या स्थिरावलेली आहे. जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज असेल. माझा नंबर दिलेला श्यामदादा कारभार यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. की चालेल्या मान्यवरांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय विश्वास रसाल आपण देखील यायचं आहे. विश्वास रसाल यांच्या हस्ते मान्यवरांचं शुभ सन्मान केलं जाईल. रजनीताई म्हात्रे समाजसेवक गौरीपाडा आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये अप्रतिम असं नाव ताईंचं आवर्जून घेतलं जातं. शिवानी मल्हार बैलांच्या मालकीन. सातत्याने कुठलंही कार्य असेल त्या कार्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ताईंची उपस्थिती आपल्याला मोलाची पाहायला मिळते. व्यासपीठावर त्यांचा शुभ सन्मान आपण घेत आहोत. सन्माननीय रजनीताई म्हात्रे गौरीपाडा समाजसेवक अप्रतिम अशी कामगिरी. बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील नाव आवर्जून त्यांचं मात्र घेतलं जातं. विनर जुना बल बघू देतो परत किती जुना झाले बघू.
योगेश समजा संभाजी म्हात्रेंचे असते. तर संभाजी म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. तर उंबरगावचे पैलवान श्याम कारभार यांचं देखील शुभ सन्मान संभाजी म्हात्रे यांच्या हस्ते केलं जाईल. एक जुने जाणते पैलवान माजी पैलवान आहेत उंबरडेगावचे. KDMC कर्मचारी देखील आहेत, त्यांची देखील उपस्थिती इथे मात्र या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. त्यांचं देखील हार्दिक आभार. माईचे उदार शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं इथे मात्र शुभ सन्मान आपण घेत आहोत. तर मान्यवरांच्या माहितीसाठी सुरू असलेली स्पर्धा 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमाने या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली 50+ संघातर्फे आयोजित या नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनील मामा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण खेळाडू हे 50+च्या माध्यमाने आहेत. हे देखील मान्यवरांना मी आवर्जून सांगू इच्छितोय. एक धाव आरोग्यासाठी. 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमाने ह्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवली 50+ संघातर्फे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक खेळाडू 50च्या वरती वयोगटातील पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ जे मात्र खेळाडूंसाठी उपलब्ध करण्यात आलंय. रेग्युलर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, 40+च्या माध्यमाने स्पर्धा पाहायला मिळाली, त्यानंतर 50+ ही स्पर्धा देखील एक चांगलं व्यासपीठ. सुधीर आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 33 धावसंख्येचं टार्गेट, या 33 धावसंख्येचा टार्गेट मात्र कंप्लीट करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज सुधीर आणि प्रमोद पाटील ही जोडी. कंपल्सरी चेसिंग ही मात्र आहे आणि रेस्ट्रिक्शन कुठल्याही प्रकारचं नसेल. ओपन फील्ड असेल. पॉवर प्ले जो मात्र पाहायला मिळत नाहीये. स्ट्राईक रोटेड आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक डिक्लेअर झोन मध्ये जेव्हा जेव्हा चेंडू जाईल तेव्हा तेव्हा स्ट्राईक जी मात्र रोटेट करण्यात येईल. यस पंच. चला सुनील भाने यायचंय. आपल्याला प्रमुख मान्यवर आपल्याला लाभलेत. सन्माननीय जयवंतदादा भोईर नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भाने यायचंय. स्थायी समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल खूप चांगल्या प्रकारचं कामगिरी सातत्याने दादांकडून राहिली आहे. त्याच अनुषंगाने स्थायी समिती सदस्यपदी देखील निवड झाली आहे. दादांना त्यासाठी देखील शुभेच्छा असतील. कुठलंही कार्य असं दादांची उपस्थिती ही मोलाची पाहायला मिळते आणि या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी देखील दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॉलर्स नेम प्लीज. जनतेच्या हक्कासाठी ठाम उभा राहणारा आणि विकासाला दिशा देणारा विश्वासार्ह चेहरा
कामातून विश्वास निर्माण करणं आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं ही दादांची ओळख आहे. सामान्य घटकापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्या समस्येचा हल करणं ही देखील सातत्याने दादांची ओळख आहे. सर्वांना हवा हवासा वाटलेला माणूस म्हणजेच आपला हक्काचा माणूस जयवंतदादा भोईर यांची उपस्थिती देखील या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाली आहे. चेंडू हवेत, चेंडू कॅरी झाला नाहीये. चेंडू टप्पा घेत असताना वळण घेतला, त्यानंतर एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या 2 या आकड्यावर संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. भूषण गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. नक्कीच दादांना पुढील कामासाठी देखील जायचं आहे, त्याच अनुषंगाने रजा घेत आहेत, परंतु या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय. एकाच नाईटच्या स्पर्धा आहेत. 50+ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने ह्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 8 संघांचा समावेश आपल्याला लीग मॅचेस पाहायला मिळतील. चांगल्या प्रकारचं आयोजन, नीट आणि नेटकं आयोजन म्हणावं लागेल. सुनील मामा चौधरी यांच्या नेतृत्वाअंतर्गत ही पार पडलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. 50+ खेळाडू. चेंडू हवेत आहे, यष्टीरक्षक आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू पडल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जी मात्र संत गतीने पुढे जात असताना पाहायला मिळते. 3 या आकड्यावर धावसंख्या. गोलंदाजी अप्रतिम राहिली भूषणकडून. फलंदाजी करत असताना जास्त काही करता आलं नव्हतं भूषणला, त्यानंतर त्याची भरपाई जी मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाली. कोळी आगरी एकता समाज मुंबई च्या वतीने ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते चेंडू पडल्यानंतर राईज झालाय. डॉट चेंडूची समाप्ती. टीट फॉर टॅट म्हणावं लागेल. जशाच तसं उत्तर देत असताना गोलंदाजी करत असताना सिनियर क्रिकेट क्लब कुर्लाच्या माध्यमाने अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये डॉमिनेटिंग करणारी इथं गोलंदाजी पाहायला मिळाली भूषणच्या माध्यमाने. धावा फक्त आणि फक्त 3 या आकड्यावर पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी सुरुवात इथं मात्र करून दिली आहे आपल्या संघासाठी भूषणने. येस, बॉलर्स नेम इथे आडव्या बॅटने क्रॉस बॅटेटने समोरच्या दिशेला येस कॉट बिहाइंड जी अपील, आणि अपील इथे मात्र उचलून धरली आहे पंचांनी. पहिला विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतंय. सलामीला आले होते फटक्यांचं थोडेसं पहिल्या षटका जर विचार केला गेला तर फटके आले नव्हते. त्यानंतर थोडासा प्रेशर निर्माण झाला होता फलंदाजावर. त्यानंतर सुधीरला मात्र मैदानाच्या माघारी परतावं लागलाय. 3 या आकड्यावर पहिला क्रमांकाचा धक्का पाहायला मिळतोय. बॉलर्स नेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या प्लीज, विनंती असेल. प्रेम सिंग पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. बाळा, येस, थँक्यू. बाळा बॉलर. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय नागेश. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 3 आकड्यावर एक गडी बाद. बाळाच्या माध्यमाने अप्रतिम चेंडू हाताळण्यात आलाय. त्यानंतर यष्टीरक्षण अप्रतिम राहिली आहे. क्लोज किपिंगच्या माध्यमाने चेंडू जो मात्र कलेक्ट करण्यात आला. कॅच कंप्लीट झाली. पहिल्या ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचं पतन. कट केलाय चेंडू.
डीप मध्ये क्षेत्ररक्षक आनंद वेगाने येत आहेत, पायाच्या माध्यमाने चेंडूला अडवलं गेलाय. फुटबॉलचा प्रकार जिथे मात्र पाहायला मिळाला आहे. तिसरीसाठी वेगाने आले, चुकीची फेकी म्हणावी लागेल. वेगाने फेकी येणं गरजेचं होती. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं होतं, पायाच्या माध्यमाने चेंडूला अडवलं गेलं, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र आता पाहायला मिळतीये 6. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर ह्या चेंडूवर 3 धावा कंप्लीट करण्यात आल्या. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं ऑफसाईडला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावर. स्ट्राईक रोटेट होईल. बॅटची मागणी केली जाते. येस बॅट कट आहे. ओके थँक्यू. बॅटच पाहिजे. इथे चांगला फटका आहे. गॅपमधून चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलेत. फंबल झालेत. त्यानंतर चेंडू उचलण्यासाठी थोडंसं अवधी. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक जी मात्र 9 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळते. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार जर केला गेला तर 20 चेंडू आणि 24ची गरज आहे. जास्त घाई करण्याची गरज नाहीये. 4 धावसंख्येचं डिफरंट, परंतु एक मोठा फटका आला तर नक्कीच प्रेशर थोडंसं रिलीज. ह्यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्यात आलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गॅप मोठी आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू अलोंग द कार्पेट सरळ चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. माननीय श्री अण्णा गावडे यांचं देखील आगमन. खजिनदार रासायनी रायगड समाजसेवक यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. यायचं व्यासपीठावर आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. माननीय श्री अण्णा गावडे 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार रासायनी रायगड. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतीये 13 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि त्यासाठी इथे मात्र ट्रॅप रचला जातोय. बॅकफुट पंच. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव कंप्लीट. येस 2 षटकांचा सामना इथे संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 14. जिंकण्याच्या समीकरणाचा विचार जर केला गेला 18 चेंडू आणि 19ची गरज असेल. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाला. एका बाजूला कोळी एकता समाज मुंबई, त्यांच्या विपक्षात सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला. या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच विनर विनर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये जर विचार जर केला गेला कल्याण डोंबिवली ग्रामीण 50+ माध्यमाने खेळत असताना अप्रतिम कामगिरी राहिली आहे. विजय पाटील यांचा संघ अप्रतिम षटक हाताळलं होतं. निर्णायक षटकामध्ये 21 धावा तब्बल करायच्या होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी. अठरा चेंडू 19ची गरज. फलंदाजीसाठी नागेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मागवर सज्ज होत आहेत गोलंदाज प्रभाकर. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु चांगली रंगत निर्माण जरूर होईल, कारण का 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा आल्यात. पहिल्या 17 जर विचार जर केला गेला 2 षटकांमध्ये 12 धावा होत्या. त्यांच्याच मोबदल्यात इथे मात्र 12 चेंडू 14 धावा पाहायला मिळतात. म्हणजे दोन्हीकडून समान कामगिरी होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये अप्रतिम कामगिरी दोन्ही संघांकडून पाहायला मिळाली आहे.
स्लॉट मध्ये चेंडू होता, त्यानंतर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 बाउन्स ओव्हर तर 4 धावांसाठी हा चौकार येत असताना नागेशच्या बॅट मधून दुसरा चौकार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक एकच आनंद. आनंदचा मात्र चेंडू काय पिछा सोडत नाहीये. या आधीच्या षटकामध्ये देखील पायाच्या माध्यमाने चेंडू अडवला गेला होता, 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा या षटकामध्ये चेंडू जवळपास जरूर होता, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेत असताना सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. चौकाराने मात्र समीकरण थोडंसं खुल्लं झालंय. 17 चेंडू आणि 15ची गरज असेल जिंकण्यासाठी. नागेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होत असताना पाहायला मिळाली आहे. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र एक धाव कंप्लीट, दुसरीचा धाव फेकी चुकीची पाहायला मिळतीये. त्यानंतर 4थी धाव जी मात्र 2 फलंदाजामध्ये कंप्लीट होत असताना प्रमोद पाटील आणि नागेश यांच्यामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. सॉफ्टेड हॅडने लॉफ्टेड ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला होता. त्यानंतर फेकी थोडीशी मंद गतीची पाहायला मिळाली आणि त्यानंतरच कन्व्हर्जन दुसऱ्या धावेमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॅटच्या रडालमध्ये चेंडू होता, फेकून दिलाय, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार नागेशच्या बॅटमधून. अप्रतिम फटका तिथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता, रडालमध्ये चेंडू होता. त्यानंतर ताकदीने चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांच्या मदतीने धाव संख्या फलक आता मात्र पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 20 या आकड्यावर 16 चेंडू 13ची गरज. या षटकाराने पूर्णपणे आता सामना खुल्ला झालाय. 16 चेंडू 13ची गरज. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. षटकारानंतर हलक्यात आणि फक्त स्ट्राईक रोटेट केली आहे. अपडेट नाही झालं. मला ऐकायला लागेल. येस, धाव संख्या फक्त 6 पाहिजे. 14 चेंडू 6ची गरज. थोडस लेट अपडेट आमच्यापर्यंत पोहोचतोय, क्षमा असावी. ऑन साइडला वेगाने चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. तेरा चेंडू आणि 6ची गरज असेल. यस, हलक्यात आणि फक्त कट केलाय चेंडूला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बारा चेंडू 5ची गरज. षटकार चौकाराच्या मदतीने समीकरण खुल्लं केलं तर म्हणजेच नागेशने अप्रतिम फलंदाजी राहिली आहे. नागेशचा विचार केला तर 8 चेंडू मध्ये 23 तब्बल धावा पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी, चौकार, षटकार. येस, माथुर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीमध्ये जास्त काही करता आलं नव्हतं, परंतु आता 5 धावा डिफेंड करण्यासाठी 12 चेंडू असताना 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. प्रमोद पाटील जे मात्र चांगल्या प्रकारची स्ट्राईक रोटेट करण्याचं काम. इथे खोलात टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह पाहायला मिळतो. गॅप मोठी आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू अलोंग द कार्पेट चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4. एका धावेची गरज असेल. लवकरच सामना कंप्लीट करण्याचा मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतो. 2 फलंदाज. सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या, नंतर त्यानंतर 3 क्रमांकावर आले नागेश, त्यानंतर हात खोळले. 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून ढकललाय. चेंडू पुन्हा एकदा अलोंग द कार्पेट चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. विजयाचा चौकार येत असताना प्रमोद पाटीलच्या बॅट मधून अशा प्रकारे सामना कंप्लीट झालाय आणि जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. चांगली कामगिरी राहिली दोन्ही संघांकडून. तर नेक्स्ट मॅच आपल्याला विनर्स आणि विनर्स अशा मध्ये पाहायला मिळेल. हरलेल्या संघाने कुठेही जायचं नाहीये. जेवणाची सुविधा जी मात्र
सुनील मामा चौधरी यांच्याकडून. येस, कल्याण डोंबिवली